प्रभाग क्रमांक 15 चे नगरसेवक पदाचे उमेदवार बाळ टाले सर आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि मी तुम्हाला सांगू इच्छिते की ही तिसरी टर्म आहे त्यांची नगरसेवक पदावरती काम करण्यासाठीची। मागील 2 टर्म हे नगरसेवक राहिलेले आहेत आणि पुन्हा एकदा जनतेने त्यांना संधी द्यावी। आता बघूयात आपण त्यांचं काय आव्हान असणार आहे जनतेला। सर काय आव्हान करणार आहे जनतेला, प्रभागातील महिला पुरुषांना काय सांगाल? महिला पुरुषांना प्रभागातील जे आमचे मतदार आहेत त्यांना माहिती आहे की आम्ही त्यांच्या सर्व ज्या 90% 95% आम्ही त्यांच्या समस्या सोडवल्या। रोड, पाणी, वीज, स्ट्रीट लाईट या सर्व प्रमुख ज्या समस्या होत्या याचं निराकरण केलेलं आहे। त्याच्यामुळे आमच्यावर जनता खुश आहे। अच्छा। आणि पक्षाने आम्ही जे कार्य केलं त्याची पावती म्हणून मला तिसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे। आणि जनतेला आता म्हणजे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना विरंगुळा केंद्राची आता गरज आहे, आवश्यकता आहे। दुसरं एक महिलांसाठी मोठे हॉल भजनी मंडळासाठी त्यांच्या करून देणं आहे। आणि ओपन स्पेसमध्ये लॉन आणि मोठे बगीचे, आमच्या इथं खूप बगीचे आहेत पण आणखी प्रशस्त असे सुंदर बगीचे आणखी आमची ओपन जिमची व्यवस्था आहे। ओपन जिम प्रत्येक बगीच्यात आमच्या इथं हेल्थ इक्विपमेंट लागलेले आहेत। आणि लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क आतमध्ये खेळण्यासाठी सर्व व्यवस्था केलेली आहे। म्हणजे प्रभागाला ज्या काही गोष्टी लागतात त्या सगळ्या गोष्टी, सर्व वाचनालय वगैरे सर्व झालेलं आहे। आमच्या इथं 3-4 जागी वाचनालय आहेत, पेपर वाचनालय आहेत, सर्व व्यवस्था आम्ही तशा केलेल्या आहेत। बिलकुल। पण येणाऱ्या काळामध्ये जर करायचंच झालं नगरसेवक, पुन्हा तुम्हाला एक संधी मिळाली, जनतेने संधी दिली, तर तुम्ही काय करणार आहे? पहिली 3 कामे नेमकी कुठली राहणार तुमची? आमचं सर्वात प्रमुख आता राहील की आम्ही आधी 7 दिवसाआड 5 दिवसाआड पाणी पुरवठा होता, आम्ही आता 2 दिवसाआड पाणी पुरवठा करतो। आणि आम्हाला आता रोज सकाळी पाणी पुरवठा करायचा आहे। दुसरं एक की प्रत्येक चौकात प्रमुख चौकात आणि आतमध्ये ज्या गल्ला बोळा आहेत छोट्या प्रभागातल्या तिथेही CCTV लावणे महिलांच्या सुरक्षतेसाठी। आणि लहान मुलांना खेळण्यासाठी छोटे छोटे जे आमचे ओपन स्पेस आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं की आमच्या इथं सर्वात मोठी समस्या आहे पार्किंगची। लोक प्रत्येक जणांनी बांधकामं केले आणि घराच्या बाहेर गाड्या पार्क करतात, तेव्हा आम्ही जे छोटे त्या पार्कमध्ये एक स्पेस तयार करणार आहोत पार्किंगसाठी आणि त्या गाड्या रात्रीला तिथे उभे राहतील जेणेकरून रोड मोकळे राहायला पाहिजे। बिलकुल। तर नक्कीच येणाऱ्या 15 तारखेसाठी काय आवाहन करणार आहे? भारतीय जनता पार्टी पक्षाला जनता निवडून देईल का, असा दृढ विश्वास आहे का तुम्हाला? नक्कीच जनता आम्हाला निवडून देईलच। आमच्या पार्टीलाही विश्वास आहे, आम्हालाही आमच्या जनतेवर विश्वास आहे की आम्हाला ते, कारण आम्हाला आमच्या कामावर जास्त विश्वास